तर चला संध्याकाळची जी आहेत ते दिवे लावून गेले. आणि कसं रोजचं आपण देवापाशी एक दिवा लावला की एक आपलं संकट टळतंय असं म्हणतात. आणि रोज संध्याकाळी जे आहे ते मी रोजचं जे आहे ते शुभं करोती जे श्लोक असतात ते लावित असते. जसं की लक्ष्मी सुक्त असते आणि शुभं करोती श्लोक ते जे रोजचं आहे, रोज 2 टाइमचा पाठ आहे माझा. आणि तुम्ही ऐकू शकता, फोनवर चालूच आहे. आणि ते जसं की आपल्या घरामध्ये लक्ष्मी पण असती न लक्ष्मी पण असती, तसे श्लोक लावलं. त्याच्यामध्ये गणपतीचं पण जसं आहे नामस्मरण आहे, रामाचं पण आहे, मारुतीचं पण आहे आणि भरपूर असे श्लोक आहेत. आणि जे की आपल्या घरामध्ये जे आहे निगेटिव्ह एनर्जी जी असती ते येऊ देत नाही. चांगले विचार जे असतात ते आपल्या मनामध्ये येत राहतात. त्याच्यामुळे 2 टाइम जे आहे हे देवाचं जे नामस्मरण असते आणि नित्य नेमाने जे आहे आमच्या घरामध्ये असते. आणि 2 टाइम जे आहे मी हे लावित असते. आणि तुम्ही पण रोजचं असं लावित जा. आणि देवाचं जे हरिनाम आपल्या कानावर येतं ते खूप छान असतं. रोजचं देवापाशी दिवा लावला की एक संकट जे आहे ते नक्की टळतं. कारण येणारे संकट आपण बघतो पण टळणारे बघत नाहीत. तर चला आता लावणार आहे तुळशीपाशी दिवा. उंबराचं झाड आहे तिथं नित्य नेमाने दिवा असतो माझा. हे आहे तर पिंपळाचं, बेलाचं आणि उंबराचं झाड. तिथं रोजचं दिवा आणि अगरबत्ती असते. आणि लक्ष्मीनारायणाचा वास असतो ह्याच्यामध्ये. तर रोज जशी तुळशीची पूजा आहे चला आता सुरुवात करायची. आणि जे मी करणार आहे त्याच्यासाठी कांदे भरपूर लागणार आहेत. आणि कुणी त्याला चोंगे म्हणतं आणि कुणी उंबर पण म्हणतं. पण आमच्या जे लहानपणी आम्ही खाल्लेलं आहे त्याला उंबरच म्हणायची आमची आजी. त्यासाठी कांदे जे आहेत आणि कांद्याचं सारण असतं त्याच्यामध्ये. तर घेतलेले कांदे आणि मस्त ताजा फ्रेश माझ्या घरचा कढीपत्ता आहे, भरपूर अशी कोथिंबीर, लसणाचा गड्डा, आलं आणि जी काळं तिखट आहे लाल म्हणजे काळ्या मसाल्याचं काळं तिखट आहे. आणि हे आहे खोबरं भाजून मी कूट करून घेतला आहे. आणि हे जे आहे तिळाचं आणि शेंगदाण्याचा कूट आहे. आणि हळद, स्वादानुसार मीठ टाकायचं आहे. तर चला आज करायचे तर आपल्याला उंबरं आणि कुणी चोंगे बी म्हणतं. लहानपणीची खूप जुनी रेसिपी आहे. कुणी खाल्ली काय नाही कोण करतं ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला आता कांदे करणार आहे. कांदे कट करायला सुरुवात. कारण भरपूर कांदे लागतात आणि टाईम पण ह्याला भरपूर लागतो. तर चला करूया रेसिपीला सुरू. तर चला आधी तर कांदे कट करून घेणार आहे मी अशा प्रकारे. आणि खायला खूप चविष्ट लागतात. आणि आम्ही तर पहिलं भरपूर करीत होतो पण आता जे आहे जुन्या रेसिपी ज्या आहेत ते सगळ्या बुडून चालल्या आता. आणि नवीन नवीन जे रेसिपी तेच करायलेत. पण जुन्याचे रेसिपी आहेत त्या खूप हेल्दी आणि खूप पौष्टिक असतात. आणि मी तर सदा करत असते जसं की वरणफळं, शेंगुळे, कोंडुळे, आपले धपाटे हे सगळं म्हणजे इथं चालूच असते. आणि माझ्या मिस्टरला खूप आवडतं. तर अशा प्रकारच्या भरपूर ब्लेड आहेत. जसं की चिप्स करायची पण आहे, पुन्हा जे आपण आलूचा खीस करतो त्याची पण आहे. असे 4-5 ब्लेड आलेले आहेत. आणि खूप टाइम वाचतो आणि खूप लवकर ह्याच्यानं आपलं काम जे आहे ते होते. तर चला आता मी ह्याच्यावर असे एक एक कांदे ठेवणार आहे. असे बघा किती लवकर जे आहे कांदे चला तर आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं तेल ठेवायचं आहे त्या गरम करायला. गरम झाले आपलं. थोडीशी टाकली मोहरी. आता टाकणार आहे कांदा आणि कढीपत्ता दोन्ही एकदाच टाकले मी. आता चांगलं भाजून घ्यायचं.
चला आधी तर बारीक कोथिंबीर चिरून घेणार आहे आणि आता जे आहे अद्रक लसूण वाटून घेणार आहे. कांदा जे आपला भाजत आला पण अजून थोडा भाजू द्यायचा आणि जेवढा छान भाजूत आपण तेवढा खमंग लागतो. थोडा भाजायचा. चला कांदा भाजलेला आहे आपला. आता अद्रक लसूण टाकायचं. आता अद्रक लसूण टाकून घेतले मी. चला ह्याला हलवून घेऊ. चला आता तर चला बेसिक मसाले जे आहेत ते टाकून घेतलेले आहेत मी. तुम्ही बघू शकता सारण जे किती छान तयार झालंय आपलं. चला तर चला आता आपल्याला जे पाणी फोडणी द्यायचे की ज्याच्यामध्ये जे आहे ते आपले उमरं टाकायचे आपल्याला. त्याच्यामध्ये काही नाही, फक्त थोडीशी मोहरी, थोडीशी हळद आणि थोडंसं जिऱ्याचं पावडर की ज्याच्याने वास खूप छान येतं. पाण्याला दिलेली फोडणी आणि स्वादानुसार थोडंसं मीठ. चला तर उंडा मी मळून घेतलाय आणि थोडा घटसरच उंडा मळायचा कारण आपल्याला आता ह्याच्या छोट्या छोट्या पात्याला लाटायच्या. छोट्या छोट्या जशा आपण पुऱ्या करतो त्या पद्धतीने थोडी जाडसरच पातळी लाटायची कारण आपलं सारण जे ते फुटलं नाही पाहिजे. चला असं करून घेतलं मी पात्या. आता मी दाखवते कसं भरते मी सारण ह्याच्यामध्ये आणि कशी आम्ही करीत होतो उमरं. आता खूप वेगवेगळ्या प्रकारचे डिशेस वगैरे बनवायला येतात पण हे जे आहे चला आता ही पाती मी जी बनवली त्याच्यामध्ये हे सारण भरून घेणार आहे. आणि आपल्याला आता जास्त भरायचं तर तुम्ही जास्त भरा, कमी भरायचं तुम्ही कमी भरू शकता. हे अशा प्रकारे चांगलं गच्च दाबून घ्यायचंय. हे असं जसे की आजकाल मोमो म्हणतात पण हे पहिल्याचे जे आहेत ते पहिल्याच्या पद्धतीचे मोमोच आहेत. अशा प्रकारचे बघा असे बनवलेत मी सगळे. मी आता असे बनवून घेणार आहे. सगळे जे आहेत असे तयार करून घेतलेत. पाण्याला आले आदर. तर चला आता पाण्याला छान उकळी आली आहे आणि उकळी आल्याशिवाय टाकायची नाही कारण फुटतात बिना उकळीच्या पाण्यामध्ये. तर चला आता असे उंबरं म्हणजे टाकून घेतलेले आहेत मी आणि चांगले शिजले की पुन्हा काढून घेणार आहे. चला आपले जे उंबरं आहेत छान उकळायला तर अशी उकळी आली पाहिजे कारण चांगले वाफून निघतात. आणि आदर हलवायचे आपल्याला की फुटू नये म्हणून. तर चला आपले जे मोमो आहेत तयार झालेत. आपल्याला उपसून घ्यायचेत आणि एक पण असं फुटलेला नाहीये तुम्ही बघू शकता. चला तर आपले जे आहेत आजीचे हातचे मोमोज खूप छान असे तयार झालेत. आणि मधलं सारण जे आहे ते कसं भरले ते पण तुम्हाला दाखवते. आणि रेसिपी नक्की करून बघा आणि कुणाकुणाला आवडली काय नाही ते पण कमेंटमध्ये सांगा. आणि खायला कशी टेस्ट आहे ते पण कमेंटमध्ये न सांगा. कसे झालेत आपले जे आजीचे हातचे मोमोज आहेत. हे बघा मधलं सारण पण आहे
ते खूप छान झाले. नक्की रेसिपी ट्राय करा. कसे वाटले आजीच्या हातचे मोमो ते पण कमेंटमध्ये सांगा, आणि कशी टेस्ट लागली ते पण कमेंटमध्ये सांगा. तर या संध्याकाळचं जेवायला.